तर नमस्कार मित्रांनो, मी केतन. मी मयुरी. आज आम्ही चाललोय मूवीला. घबडकुंड मूवी बघायला. चला तुम्हाला दाखवतो. नाहीये, आता आम्ही चाललो, सगळं आवरलोय. पाऊस येतो इकडं. पाऊस चालू आहे. मागच्या वेळेस जे आमच्याकडनं कान झालं आम्ही इंटरव्हल नंतर पोहोचलो होतो. आता ती विषय होऊ नये म्हणून आम्ही 11:30चा शो बुक केला. मागच्या वेळेस 8चा शो होता, आता 11:30चा शो बुक केला. आता वाजलेत 8. आता मी निघणार आहे. इथं आमच्या आता गाडी इथून घेऊन निघतो. हे भुगावचं मंदिर आहे. महाराज खूप सुंदर मंदिर आहे. इकडे कधी आले तर नक्की विजिट करा. पावसाळा झालाय बघा. पाऊस पुढे पोलीस असतील तर असून दे. नवीन गाडी आता आपल्याकडे. मग नवीन गाडी असणार. मग लायसन आहे माझ्याकडे. बरोबर आहे, माझ्याकडे पण आहे. हा. पण माझं लर्निंग लायसन्स संपलं का चालू आहे माहित नाही मला. काय नाही विषय. चला. पण आज नाकाबंदी नाहीये. हा, आज नाही, शनिवार रविवार असते फक्त. पावसासाठी काहीतरी विषय करावा लागतो आपल्याला. हो ना. छत बसून घ्यायचं काय? माझा नवरा म्हणतोय गाडीला छत बसून घ्यायचं. छत भेटतं की स्कूटीचं छत? हा स्कूटीचं छत माहिती भेटतं आहे. ना? आम्ही आलो आता एसपी बिर्याणी खायला. काय आहे? काय विषय झाला? फॅमिलीसाठी जागा. काय मागवत आहे? ना मटन चिकन बॉयलर चिकन गावरान चिकन बिर्याणी. दुसरं कुठलं बघ ना. मटन आहे. दम बिर्याणी. चिकन दम बिर्याणी. बॉयलर चिकन बॉयलर साजूक दम बिर्याणी. मग हीच घे ना, साजूक तुपाची. साजूक तूप. लेस स्पायसी म्हणजे जास्त स्पायसी नसेल पण आपल्याला लागतं स्पायसी. बॉयलर चिकन दम बिर्याणी. जेवायचं तर बघायचं काय ताटच लागतं. जेवायला काय आहे ते बघ. ॲम्बियन्स आहे इथला पूर्ण. ही फॅमिलीसाठी आहे. थर्ड फ्लोअर आहे. आणि हे बघा, हे असं मेनू आहे. लाईटचा प्रॉब्लेम आहे म्हणून स्किप करून तुम्ही वाचून घ्या. बिर्याणी आहे, मटन. रेट जरा आहेत, पण आता रेटच्या हिशोबाने टेस्ट बघू कशी आहे इथली. कारण की फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं. लय अगोदर केलं, त्याला 5-6 वर्ष झाले ट्राय करून.
ठीक आहे, आता आम्ही पण टेस्ट करतो. आम्ही मागवली आहे चिकन, कुठली चिकन दम बिर्याणी, बॉयलर चिकन दम बिर्याणी मागवली. ॲम्बियन्सचा चांगला दिसतोय सगळं बघा. तिथं मेहंदी लावली आहे, चिकन मेहंदी म्हणजे चांगलं बनवलेलं आहे त्यांनी. इथं अंडे पण लावलेले. बिर्याणी, रस्सा, कांदा. तुम्हाला नाही कांदा घातला, सर्व करा. हो. बघू आता टेस्ट करून कसे. रस्सा तर चांगला आहे वाटलं, दिसायला चांगलं आहे. दिसायला तर द्याक नाही ना. ओके, भारी आहे. हे काय तर ब्रेक नाही, चौकून मारे. 4 दिवस झालं, 4 दिवस झाला हेच म्हणते. बिर्याणी खायची मजा हाताने. पक्का भिजले, पक्का. फायनली पोहोचलो आपण. आजच पाऊस चालू झालाय. काल पहिला पाऊस पडला. कुठं पण नका लावू. सगळं भिजलोय. तू पण सगळी भिजली. खरंच की. हा ना. काय उपयोग तुझा त्याचा. अरे वॉटरप्रूफ थोडीच आहे. माझं बघ अख्खं भिजले डोक्याला, तरी पण आतून नाही भिजले मी. तुझं वॉटरप्रूफ आहे. ऑल सेट. ये इथून जाऊ. इथून काय वेगळं होतं का. झाली एंट्री. परत फिरसे एकदा. आता इथलंच तिकीट काढलेलं आहे बघून. चार वेळा हिने मागच्या वेळेस गोळ घातला होता. आता 4 वेळा चेक करून इथलं तिकीट काढलं. मोस्टली
इथे सगळं बंद झालं आता. एक बाकीचं काय नाही आपलं, एक गोष्ट चालू असेल तरी चालेल, फक्त एकच गोष्ट चालू पाहिजे आपली फक्त. कुठली? हे आली द किड्स एरेना, गेमिंग वाली चालू पाहिजे फक्त बस. हे सगळं मोस्टली सगळे बंद करायला लागले. चालू पाहिजे रे, चालू पाहिजे. जुडिओ हे जायचंय तुला जुडिओ? बंद झालं ते यार. आता आम्ही एवढं वेळ काय करू? 1.5 तास आहे अजून. हा 1.5 तास आहे, 1.5 तास काय करू आता आम्ही अजून? सगळा मॉल बंद झालाय आणि मी पूर्ण वल्ला झालो परत. बस की आता. हा हा काय 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 केलं, काय केलं, काहीतरी केलं तर मी बघितलं. उठलं की सुटीतच यायचं, काय केलं की इथं असं. चलो KFC, डॉमिनोज मागच्या वेळेस सारखं काय वेगळंच नाही. जाऊन चला आता येतो जा. यायला तो बाबा आला मग मी इथं बसलो आणि मयुरी बघा. इथं बसली जाऊन, तिला वाटलं मी आतमध्ये आहे त्यामध्ये जाऊन बसलो. आत्ताच बिर्याणी खाऊन आली तरी पण डॉमिनोजमध्ये गेली. काहीतरी हुडकती खायला, काहीतरी हुडकती खायला. आली का? आली आली काहीतरी हुडकती खायला, पण तिला काय भेटलंच नाही. काय खायचंय? काय खायचंय? मला वाटलं तिकडेच बसलोय तू. हा खोटं बोललो, 99 वाला काय आहे? खोटं बोलू नको. आधी बघितलं 99 वाला काय आहे आणि मग 99 नंतर- डॉमिनोज मध्ये नाहीये 99 ला काय. जा बरं तिथं चायनीज वोक मध्ये आहे चल. picture. चल आता का मी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस बोलती का? येते का? करते. करते मी- छान, वा. खूप वेळा करते. पण केलं नाही का पण- तुझं काम? नाही केलं. पण जा ना बघून ये मग. हो फक्त 99 ला बॉल आहेत. जा ना घेऊन. जा ना घेऊन ये तू, माझ्याकडे पैसे नाही आहेत. जा. तुला जायचंय का नाही? राहिलं फोन. पोट भरलेले. टोक टोक 700 टोक रुपये टोक झाले. टोक टोक. हा मी येईल बघ आता. आता येईल. माहिती मला ते. इथे बस, इथे बस. काय माहिती आहे तुला? बाऊल असतात कसले बाऊल? मंचुरियन. चीज बस्ट 1.5 तास आहे आपल्याकडे. चीज बस्ट. हो हो बघ ना लवकर. हो ये का? अजून एक येईल. हां हे एक आणि अजून एक काहीला. हेच बंद केली तुम्ही. जावा ना. आपण नाही जात. जाओ प्लीज. हां मी मागाशी फक्त म्हणलं त्यांना पांढरा भात माग, तरी मागितला नाही तू. जा म्हणली मी नाही मागणार. आणि आता मी कसं जाईल? जा मी नसतो जात. याद रख, मैंने याद रखा, इसकी वजह से मैंने जा रहा. अभी मैं याद रख. अरे ठेव, नाही फरक पडत. ठेव डोक्यात, ठेव कुठं ठेवायचं तिकडे ठेव. जा. ऐ ऐ डोल्या. मागच्या वेळेस आम्ही शोला लेट झालेलो, पण आता आम्ही 2 तास आधीच येऊन बसलो. मागच्या वेळेस इथून आम्ही शिवाजीनगरला गेलतो. आपलं कुठं? GM रोडला कोविलेंना. आता आम्ही 11:30चा शो बुक केला. आम्ही कुठल्या माइंडने आलतो? आम्ही आलो 8 वाजता. आम्ही कुठल्या विचाराने आलतो की आता मागच्या वेळेस जरा काय गेमिंग झोन. गेमिंग झोनला जाता येईल, पण गेमिंग झोन पण बंद झालं. आपलं एक तेवढं झालं. SP बिर्याणी मध्ये गेलतो आम्ही, बिर्याणी खाल्ली. आता ही झोपा लागल्या दादा अक्षरशः.
अजून 1 तास, पूर्ण 1 तास आहे. आता 10:30 वाजलेले आहेत. 11:35चा शो आहे. काहीच करू शकत नाही. आम्ही आता मूवी बघायसाठी आलतो आणि आम्हाला बघा कोण दिसलंय. कोण आहे बघा. कोण आले बघा. आम्ही जस्ट मूवी बघायला अनएक्सेप्टेड होतं हे की म्हणजे दिसतील म्हणून आम्हाला, म्हणजे आम्हाला दिसतील हे आपलं पण हेच आहे ना, 3च आहे ना. हां येस आपण पण इथंच आहे त्यांच्या तीनमध्येच आहे ना. पण फक्त तरी 3मध्येच आहे. काय का म्हणा क्या ठीक आहे. आत्ता सर म्हणले आत्ता येऊ नका, थोड्या वेळाने. ठीक आहे, बघू. गंमाड किंमत. हा मूवी आहे. पिक्चर चालू व्हायच्या आधी पॉपकॉर्न नॉर्मल कॅरेमल चीज आणि थोडं कॅरेमल मिक्स. मला खायचं मिक्स. संपलं विषय. नाही काय झालं की नाही, काय घ्यायचं म्हणलं की नाही, काय घ्यायचं म्हणलं नाही. लगेच ठीक आहे मग मिडल आणि ते लार्ज वाला 705. नको बघ एवढं जात नाही. एवढं मोठं घेऊन खाणं होत नाही आमच्याकडनं. नाही ते मोठं घेतलं, लार्ज घेतल्यावर मीडियमच संपत. हे कॉम्बोमध्ये रेग्युलर, मीडियम, लार्ज. आता त्यात पण तसंच आहे. कुठलं आहे ते? रेग्युलर, मीडियम, लार्ज. पिक्चर चालू व्हायच्या आधी पॉपकॉर्न घेतले. कसं करायचं? पिक्चर तरी चालू होऊन दे. पिक्चर चालू व्हायच्या आधीच पॉपकॉर्न घेतले. काय ठीक आहे ना. हो वरनं थोडं कॅरेमल घेतलेलं. चीज घ्या पाडसाला मॅडम. चल पिक्चर चालू व्हायच्या आधीच आम्ही पॉपकॉर्न घेतलेला आहे. आता पाडणार आहे पाडत असते. आता इंटरव्हलच्या आधीच संपून जाते. आता चल चालू झालं लवकर. नाही अजून नाही चालू. क्यों नहीं? मैं मरने में जान डाल रहा हूँ. अरे मरने में कोई जान डालता है क्या? ए सीट नंबर कुठं आहे? हा कुठं वरती? हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक आहे आणि त्यात वापरलेली सर्व पात्रे आणि नावे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. जिवंत किंवा मृत असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावाशी किंवा पात्राशी कोणतेही साम्य नाही.
हा चित्रपट व्यक्ती, स्थान, संघटना, धर्म, व्यवसाय किंवा समुदायासाठी नाही किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा चित्रपटकर्त्यांचा हेतू नाही. या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान कोणत्याही प्राण्यांना इजा पोहोचवण्यात आलेली नाही. साप साप नाही, सापाचा बाप आहे. त्यानं आपलं सोनं गिळलं नसेल ना, चमकत होता. आई चल ना घरी, भीती वाटतेय. वय ग बाबड्या, तुझी आई आहे ना सोबत? आ? मग घाबरायचं नाही. तुला मी पाहिजे ना सोडतील बिचारे, त्या पोरीची काय चूक आहे? सोड. याला खरं अरे वा, नमस्कार. आज वाजले आता 2 आणि या 2 वाजता आपल्या घबाडगुंड चित्रपटाचे निर्माते डॉक्टर रसिक कदम आपल्या समोर हजर आहेत. संकल्पना अशी आहे की एक एक एपिसोड तुमच्या समोर येणार आहे. आता जाताना तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तसेच ठेवा. घरी जाऊन चर्चा करा दाजींबरोबर, ताई बरोबर, सोनी बरोबर, आणि ते प्रश्न, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत घबाडकुंड. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडणार आहेत घबाडकुंड 2 मध्ये, त्याची पण चर्चा करा कारण त्याची उत्तरं मिळणार आहेत घबाडकुंड 2 येणार कधी आहे? तयारी सगळी चालू आहे. खूप बरं वाटतं की तुम्ही आता या वेळेला सुद्धा या इथे उपस्थित आहात. आपली मराठी चित्रपटसृष्टी आपल्याला एक स्टेप वर न्यायची आहे. टॉलिवूड बॉलिवूडच्या तोडीस तोड आपली मराठी चित्रपटसृष्टी ठेवायची आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला आपल्याला उठाव द्यायचा आहे. पण हे करताना आपण मराठी चित्रपटसृष्टीपासून सुरुवात करूया. आपल्याला थिएटर्स मिळत नाहीयेत, त्यासाठी एकच करायचंय, तुमची एक कमेंट जी असेल ना, ती एक कमेंट खूप मोलाची आहे बुक माय शो किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर. कारण बुक माय शोवर एक निगेटिव्ह कमेंट आली तर लगेच रेटिंग काही पॉइंट्सनी कमी येतं. रेटिंग्स कमी आलं की लगेच डिस्ट्रीब्युटर असतात ते स्क्रीन्स लगेच कट करायला सुरुवात करतात. आज आम्हाला बरेच फोन आलेले आहेत की त्यांना तिकीटं मिळत नाहीयेत का तर स्क्रीन्स कमी आहेत. सो प्लीज तुम्ही एवढंच करा, ती निगेटिव्ह कमेंट जी असते ती सप्रेस करण्यासाठी 8 ते 10 पॉझिटिव्ह कमेंट्स आपल्याला त्या तिकडे सद्ग्रस्तांनी द्यायला पाहिजे. सो प्लीज, तुम्हाला चित्रपट आवडलाय? नाही, मला नाही ऐकायला आलं. येस, लय भारी. सो याच जोमाने पॉझिटिव्ह कमेंट करा बुक माय शोला, फेसबुकला, इंस्टाला.
इथं फोटो सेशन झालं. आम्ही तर ऑलरेडी फोटो काढून घेतले म्हणून आमचं काही टेन्शन नाही. ह्याला गाडीची चावी सापडा नाही आमच्या. गाडीची चावी कुठे गेली काय माहिती. अवघड आहे. इथं बसलो होतो मागाशी. इथं आहे का नाही राहू. इथं पण दिसत नाही. गाडी बशी जाऊन गाडीलाच बघायला पाहिजे आहे का नाही. गाडीला असेल तर ठीक आहे, नसेल तर मग वांदेत. बहुतेक गाडीलाच असावं, कारण की जर्किंग वाळू घातलं होतं तिथं गावात. असायला पाहिजे फक्त. कारण की इथंच गेलतो आम्ही, इथूनच कुठेतरी गेलो असेल. अरे बाबा तू आणली होती. अरे आणली होती तू. मग तू कुठं टाकलीस? तू टाकली. तू इथून घंटी वाजव. मग म्हणली मी मग म्हणली आज ही काय ते ना गौरी वाजवत होती आरतीच्या वेळेस वरती. कुठं जेवाय बसलो होतो त्यावेळेस, खायला बसलो होतो आपण इथं मॅगडीच्या तिथं वरती. इथं डॉमिनोजची तिथं होती का चावी? नाही, मी बघून आलो ना. तू म्हणली होती ना तिथं की तू ठेवली असशील तिथं त्याच्यावर. मी कशाला ठेवू. म्हणून मी तुला तिथल्या तिथं वाजवून दाखवली असेल आणि तिथंच ठेवली असेल. अरे पण मी परत त्याला गेलतो ना. हे बाबा चालू होशील नाही तर बंद पडलंय. पण मी वॉशरूमला गेलतो. अरे नाही बाबा माझ्याकडं खोटं बोलू नको. अरे खरं नाही आहे बाबा माझ्याकडे. तिथं गाडी आहे आमची. चावी काय सापडत नाहीये. बघू चावी आहे का तिथं. मला तर वाटतं असेल त्याला. मला लई घाण सवय आहे ती चावीनं काढायची गाडीची. असेल आय थिंक. चावी गाडीला चावी. मलाच म्हणते वाजून दाखवली हे ते. माझ्या गाडीला अजिबात हात लावायचं नाही. इथून पुढं तू नाही लावायचं. तू माझ्या गाडी इथून कुठेतरी काहीतरी करतो. अजिबात नाही लावायचं. काय करू राहिलं लक्षात नाही. आता ती कशामुळे लक्षात नाही. ती त्याच्यावर वाळू टाकलं होतं ना, त्याच्यामुळे लक्षात नाही माझ्या. बरं माझी बी काय कसली नाही सवय बिवय मला घाणेरडी. प्रत्येक वेळेस शटअप यू कोणाला पण विचारतो. शटअप. 3 वाजले 3. आता आलो आम्ही आता घरी. चावी आणली का? चावी आहे. चावीचा लय विषय हार्ड झाला आमचा. अशा प्रकारे आता आम्ही आलो घरी. झाला 3 वाजलेत. 3 आता आम्ही आलो घरी. इथूनच सुरुवात केली ती आणि इथंच एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.